नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात परिणिता कवळेकर यांच्या कौल मनाचा या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नम्र विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की सगळ्यात आधी ते तुम्हाला समजेल. चला सुरू करूयात. परिणिता कवळेकर लिखित सुटका. पोस्टमन अशी साद कानी पडताच राधा जेवता जेवताच उठली. तिने घाईघाईने हात धुतला. पोस्टमनच्या हातातून पत्र घेतलं. पत्र कोणाकडनं आलंय हे तिने बघितलं. ते न उघडताच जवळच्या टेबलावर ठेवून दिलं. खरं तर पत्रावरचा पाठवणाऱ्याचा पत्ता बघून ती निराश झाली. ती पुन्हा जेवायला बसली. आईने तिला विचारलं की अगं राधा, कोणाचं पत्र आहे? तिने अगोदर आईला काही उत्तरच दिलं नाही, कारण तिला ज्या पत्राची अपेक्षा होती ते पत्र ते नव्हतं. 8 दिवसांपूर्वी तिला पुण्याचा एक मुलगा बघून गेला होता. त्यांच्याकडून नक्की होकार येणार अशी राधाची खात्री होती, म्हणून ती आतुरतेनं पुण्याहून येणाऱ्या त्या पत्राची वाट बघत होती. आईने पुन्हा जेव्हा तिला परत विचारलं की अगं कोणाचं पत्र आलंय, तू फोडलं का नाहीस ते? त्यावर नाराजीच्या स्वरात ती म्हणाली, मावशीचं पत्र आहे, आलंय पुण्याहूनच. तू म्हणत असशील तर वाचते, वाचू ना? आई म्हणाली, अगं परवानगी कसली घेतीयस? तुझीच लाडकी मावशी आहे ना, वाच पत्र, मोठ्यांदा वाच, म्हणजे पुन्हा वाचत बसायला नको. मायलेकीच्या या संभाषणानंतर राधानं पत्र उघडलं, वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता तिची कळी खुलत गेली. त्या पत्रात जे काही लिहिलं होतं त्याचा त्या घरानं कधी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसणार. राधाचे वडील कामावरनं घरी आले. त्यांनी नेहमीसारखा चहा घेतला, पण आज घरात काहीतरी वेगळं वातावरण आहे हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तरीही त्यांनी सहजपणे विचारलं, काय गं, घरी आल्यापासून राधा घरात दिसत नाही आहे, कुठे बाहेर गेली आहे का? त्यावर राधाच्या आईनं लटक्या रागानं म्हटलं, अहो संध्याकाळच्या वेळी कुठे बाहेर जाणार आहे ती, बसली आहे दुसऱ्या खोलीत, बहुत करून तिच्या मावशीचं पत्र वाचत बसली असणार. पत्र वाचत बसली असेल म्हणजे? नाही म्हणजे मला काही कळत नाही आहे. पत्र दुपारी आलं असेल ना, मग ती काय त्या पत्राचं पारायण करते का काय? तुमचं आपलं काहीतरीच आहे, पत्राचं का कोणी पारायण करतं? पण एक सांगू का, पारायण करण्यासारखंच आहे पत्र. बायकोच्या या उत्तरानं राधाच्या वडिलांनाही मग कोणाचं पत्र आहे, कुठून आलं आहे, त्यात काय मजकूर आहे याची उत्सुकता वाटली. अगं नीट सांग ना काय आहे ते मला. त्यावर मनातला अत्यंत आनंद दाखवत राधाची आई म्हणाली, अहो आहात कुठे? आपल्या राधाला अमेरिकेत राहणाऱ्या एका मुलानं चक्क मागणी घातली आहे. तसं माझ्या पुण्याच्या बहिणीचं ते पत्र आलं आहे. पोरीने नशीब काढलं म्हणायचं हो. त्यावर राधाचे वडील म्हणाले, ठीक आहे, मलाही नेहमी असं वाटायचं की आपल्या या गुणी पोरीला पुण्या मुंबईकडचा मुलगा मिळावा. आपल्यासारखं तिचं जीवन या कोकणात नारळी पोफळीची मशागत करण्यात जाऊ नये. आणखीन काय लिहिलंय पत्रात? त्यावर राधाच्या आईला असं झालं होतं की किती बोलू आणि किती बोलू नको. तरीही ती काही बोलण्यापूर्वी राधाचे वडील म्हणाले, हे बघा, नुसतं पत्रच आलंय. त्यांच्या काय मागण्या आहेत ते प्रत्यक्ष भेटल्यावर कळेल. आपल्या आर्थिक स्थितीचाही जरा विचार करा, उगाच हुरळून जाऊ नका. नवऱ्याच्या या नकारात्मक बोलण्यावर राधाच्या आईनं मान उडवून म्हटलं, अहो ते सुद्धा सगळं लिहिलंय पत्रात. त्यांना फक्त नारळ आणि मुलगी हवी आहे. खरंच जगात किती चांगले लोक असतात नाही का? तुम्ही काहीही म्हणावं, पण पोरीनं नशीब काढलं एवढं मात्र खरं. पण तरीही शेवटी ते राधाचे वडील होते, नेहमी दूरवर विचार करणारे, अर्ध्या हळकुंडानं पिवळे न होणारे. म्हणून ते आपल्या पत्नीला म्हणाले की हे बघा, त्यांनी अजून आपली मुलगी बघितलेली नाही आहे. पत्रात लिहिणं वेगळं आणि प्रत्यक्षात मागणी करणं वेगळं असतं. मुलगा अमेरिकेला आहे म्हणजे देण्या घेण्याचा काही विचार कराल का नाही? आपली ऐपत आहे का तेवढी?
पक्क होण्यापूर्वी गावात कोणाकडे वाच्यता करू नका म्हणजे झालं. त्यांच्या या एवढ्या मोठ्या वक्तव्यानं राधा आणि आई दोघेही निराश झाल्या. मात्र 15 दिवसातच राधाची मावशी, अमेरिकेत स्थायिक असलेला विनय, त्याची आई, तिघंही गुहागरला राधाच्या घरी आले. राधा ही जरी गुहागरसारख्या कोकणातल्या गावात लहानाची मोठी झाली असली तरी मुळातच ती स्मार्ट होती. दिसायला तर देवानं अगदी फुरसतीतनं वेळ काढून तिला देखणं असं रूप दिलेलं होतं. त्यामुळे राधाला कुठलाही मुलगा नापसंत करेल अशी स्थितीच नव्हती. मात्र तिचे लग्न ठरण्यासाठी जी अडचण होती ना, ती आर्थिक होती. पण आता विनयच्या बाबतीत मात्र ही अडचण नव्हती. विनयच्या आईने सांगितलं की लग्न गुहागरला करायचं. आमच्या काहीही अटी नाहीत, आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ एवढंच द्या. लग्नाला आमची 10 माणसं असतील. यावर राधाची आई वडील अचंबित तर झालेच, पण पोरीनं खरंच रूपाच्या जोरावर नशीब काढलं म्हणून आनंदितही झाले. 15 दिवसात अगदी घरगुती पद्धतीनं लग्न समारंभ पार पडला. राधा गुहागरमध्ये जन्मली, तिथे वाढली, शिकली. पण तिला जेव्हा आपल्या सौंदर्याची जाणीव झाली तेव्हापासून तिला वाटायचं की आपल्याला पुण्या-मुंबईकडचं सासर मिळायला हवं. तिथे आपल्या रूपाचं, गुणांचं चीज होईल. तिच्या आईचीही तीच इच्छा होती की माझ्या या पोरीनं तरी आपलं सगळं आयुष्य या नारळी पोफळीच्या बागेची मशागत करण्यात घालवू नये. त्यांना काय कल्पना होती की परमेश्वर एकदम तिच्यासाठी अमेरिकेतलं स्थळ आणेल आणि काहीही मागणी न करता तिचं लग्न होईल सुद्धा. विनयनी सगळे पेपर्स तयार केले. राधाचा मामा मुंबईला राहत होता. लग्नानंतर राधा विनयला सोडायला मुंबईला गेली. तिथेच राहून पासपोर्ट, व्हिसा या सगळ्या आवश्यक बाबी पूर्ण केल्या. लग्नानंतर राधा डोळ्यात आणि मनात एक स्वप्न घेऊन त्या ऐहिक ऐश्वर्याच्या नंदनवनात आली. शिकागोच्या विमानतळावर उतरताच तिला आपण स्वर्गात तर आलो नाही ना असा भास झाला. विनय तिला न्यायला विमानतळावर आला होता. ते दोघं घरी आले. सासूनं अत्यंत प्रेमानं तिचं स्वागत केलं. पण ते स्वागत तेवढ्या त्या वेळेपुरतं होतं. 2-4 दिवसातच सासूच्या वागण्यातला फरक राधाच्या लक्षात यायला लागला. राधानं कोणतंही काम केलं तरी ती त्याच्यात चुकाच काढायची, तिला अदवा बोलायची. राधाला कळत नव्हतं आपलं नेमकं काय चुकतंय. राधानं जेव्हा सासूच्या बोलण्याला 1-2दा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने राधावर हात उगारायला सुद्धा कमी केलं नाही. सासूची ही तऱ्हा होती तर नवऱ्याची त्याच्या पुढची पायरी होती. सासूच्या वागण्याविषयी राधा एक दिवस विनयला सांगायला गेली तेव्हा तो तिला तुटकपणे म्हणाला, हे बघ तुला मी शेवटचं सांगतोय की तुमच्या सासू सुनाच्या कटकटी माझ्यापर्यंत आणू नको. मला एक सांग, तुला कधीतरी असं वाटलं होतं का की तू अमेरिकेत येशील म्हणून? कुठल्या खेडेगावातली मुलगी तू, आणि माझी म्हणण्यापेक्षा माझ्या आईची गरज होती म्हणून तुला आणली आम्ही इथे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आनंदानं राहायला शिक. हे ऐकलं आणि राधा अवाक झाली, आश्चर्यानं बघत राहिली. राधाला अर्थातच विनयकडनं ही अपेक्षा होती, कारण नवविवाहित जोडप्याला एकमेकांविषयी जी ओढ असते ती विनयला तिच्या बाबतीत कधीच वाटली नव्हती. अर्थात राधाला हे कळत नव्हतं, अशातला भाग नाही, पण त्याचं कारण मात्र तिला उलगडत नव्हतं. आपली सासू आणि नवरा यांच्यामध्ये नेमकं काय आहे हे शोधायचा ती आता प्रयत्न करायला लागली. त्यांच्या प्रत्येक संभाषणाचा आपल्या परीनं अर्थ लावायला लागली. कुठेतरी आपल्याला न समजण्यासारखं या घरात काहीतरी गुपित आहे हे मात्र आता तिच्या मनानं पक्क घेतलं होतं. विनयची 2 वेगवेगळी रूपं बघून राधा चकित होत होती. तो जेव्हा तिला आपल्या मित्रमंडळीत घेऊन जायचा तेव्हा तो तिच्यावरच्या प्रेमाचं इतकं बेमालूम नाटक करायचा की कुणालाही वाटावं की जणू काही हे दोघं मेड फॉर ईच अदरच आहेत. पण घरात मात्र तिच्याकडे तो ढुंकूनही बघत नसे. रोज रात्री बऱ्याच उशिरा तो घरी यायचा. राधा त्याच्यासाठी जेवायला थांबत असे. एकदा त्यांनी तिला सांगून टाकलं, माझी वाट बघत बसू नकोस, मी मालक आहे या घराचा, मी केव्हाही येऊ शकतो, जाऊ शकतो आणि मी बाहेरून जेवण करून सुद्धा येऊ शकतो. राधाला कळेन असं झालं की एक नवरा नवविवाहित पत्नीशी कुठलंही सबळ कारण नसताना असा तुसड्यासारखा का वागतोय.
जसजसे दिवस उलटत होते तसतशी राधा जास्त दुःखी होत होती. तिला या 7 समुद्रापलीकडे मायेनं शब्द बोलणारं कोणीही नव्हतं. ते आलिशान घर तिला एखाद्या बंदीशाळेसारखं होतं. कोकणात राधाच्या घरी फोन नव्हता, पण जवळच असलेल्या एका दुकानदाराकडे फोन होता. राधा 15 दिवसातनं एक फोन आपल्या घरी करत असे, पण त्याही वेळी तिची सासू तिच्या समोर बसून राहत असे. त्यामुळे ती आपल्या माहेरी सुद्धा काहीही सांगू शकत नव्हती. राधाचा सगळीकडनं कोंडमारा झाला होता. तिच्या जीवनात सगळीकडे अंधारच अंधार पसरलेला होता. प्रकाशाचा हलकासा कुठेही कवडसा दिसत नव्हता. या कारागृहातनं तिची सुटका होणं शक्य नव्हतं. पण थोड्याच दिवसात मात्र राधाचं दैव अचानक उघडलं. विनयच्या एका मित्राच्या मित्रानं पार्टी आयोजित केली होती. ते सद्गृहस्थ एकदा अचानक विनयला भेटले होते. तेव्हा त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं की तुझ्या त्या मित्राला पत्नीसह पार्टीला यायला सांग, म्हणजे आमची ओळख होईल. विनय आणि राधा त्यांच्या घरी गेले. गप्पा मारता मारता सौ आपटेंनी राधाची चौकशी केली आणि त्या चौकशीत राधाला एक धागा मिळाला. त्याच धाग्याला धरून राधानं त्याच क्षणी आपल्या इथून सुटकेचा मार्ग गाठण्याचा प्रयत्न करायचा असं ठरवलं. अमेरिकेत येण्यापूर्वी मुंबईच्या ज्या इमारतीत श्री आपटे राहत होते त्याच इमारतीत सध्या राधाचे मामा राहत आहेत हे जेव्हा राधाला कळलं तेव्हा आपटे कुटुंबाबद्दल एकाएकी का कोण जाणे, पण तिला एक वेगळी आपुलकी आणि त्यांचा आधार वाटायला लागला. तिच्या मनानं तिला कौल दिला की तुझ्या सुटकेसाठी हे दोघे जण तुला नक्की मदत करतील. त्याप्रमाणे लगेचच तिने तशी पावलं उचलली. सौ आपटे जेवणाची तयारी करण्यासाठी जेव्हा स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा त्यांना मदत करण्याच्या निमित्तानं राधाही त्यांच्या पाठोपाठ गेली आणि त्यांना हळूच म्हणाली, ताई, तुमची आणि माझी ही पहिलीच भेट आहे, पण मला तुमच्याशी काहीतरी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. ते बोलणं इथं शक्य नाही, म्हणून तुमच्या घरचा टेलिफोन नंबर मला द्या. मला संधी मिळाली ना की मी लगेच तुम्हाला फोन करीन. आणि राधाला तशी संधी मिळाली. तिने घरातली सगळी हकीकत, विनयचं तिच्याबरोबरचं वागणं सगळं काही सौ आपट्यांना सांगितलं. सौभाग्यवती आपट्यांनी राधापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले होते. त्यांनी आपल्या नवऱ्याला सगळं सांगितलं. आपट्यांनी 2-4 दिवसात विनयची सगळी माहिती मिळवली. त्यांना जे काही कळलं ते राधासाठी खूप दुःखदायक होतं आणि म्हणूनच त्या दोघांनी तिला मदत करायचं ठरवलं. विनय हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. दापोलीसारख्या ठिकाणी जरी शिकला होता तरी खूप बुद्धिमान होता. मुंबईच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला लागल्यानंतर 2च वर्षात त्याची बदली अमेरिकेत झाली. वर्षभरात तो आपल्या आईवडिलांना तिकडे घेऊन गेला. दापोलीसारख्या गावात जन्माला आलेल्या विनयच्या आईला अमेरिकेत आल्यानंतर तर आसमान ठेंगणं झालं. मुळातच तिचा स्वभाव विचित्र होता आणि आता तर कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती ते सुख तिला मिळालं. त्यामुळे आधीचं मरकट त्यात मद्यपी आला अशी तिची अवस्था झाली. विनयचं आता लग्नाचं वय झालं होतं, म्हणून आईने त्याच्या मागे आता लवकर लग्न कर म्हणून लाकडा लावला. भारतातल्या आपल्या नातेवाईकांना भारतात मुलगी बघायला सांगितलं. पण विनय आईच्या या प्रयत्नांना काही प्रतिसादच देत नव्हता. तेव्हा एक दिवस चिडून आई म्हणाली, हे बघ, तुझं लग्न करणार नसशील तर मी आणि तुझे बाबा सरळ भारतात निघून जाऊ. तू जेव्हा कधी तिथे येशील तेव्हा जबरदस्तीनं तुझं लग्न लावू, चालेल का तुला? आईच्या या धमकीवर विनयने तिला शांतपणे सांगितलं की त्याचं इथल्याच एका अमेरिकन मुलीवर प्रेम आहे. तिचा घटस्फोट झालाय. तू तिला सून म्हणून पत्करशील का? पत्करणार असशील तर मी उद्या कोर्टात जातो, तिच्याशी लग्न करून येतो. त्याच्याकडून आईला अशा गोष्टीची अपेक्षा नव्हती. विनयचं हे उत्तर ऐकता क्षणी तिने आकाश पाताळ एक केलं. स्वतःचा जीव देण्यापासून ते त्या मुलीचा जीव घेईपर्यंत सगळ्या धमक्या तिने विनयला दिल्या. पण विनय आईचाच मुलगा, तो काही तिच्या धमक्यांना बदला नाही. बराच विचार केल्यानंतर तो आईला म्हणाला की जर आपण दोघेही आपापल्या मतांवर ठाम राहणार आहोत तर आपण दोघांनी मिळून या परिस्थितीत एक सुवर्ण मध्य शोधला पाहिजे. त्याच्या आईनेही मग शांतपणे विचार केला आणि मग दोघांच्या संगनमतानं त्यांना शेवटी एक अप्रतिम असा मार्ग सापडला. तो मार्ग म्हणजे विनयनं भारतात जाऊन एखाद्या गरीब घरच्या साध्या भोळ्या मुलीशी लग्न करायचं
लग्न अगदी साध्या पद्धतीनं करायचं, हुंडा वगैरे काही मागायचा नाही, ज्यायोगे आईला सून आणि फुकटची मोलकरीण मिळेल. ती मुलगी गरीब घरची असल्यामुळे तिच्यावर सतत वचक ठेवता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे असं केल्यामुळे त्याचं त्या अमेरिकन मुलीबरोबर असलेले प्रेमसंबंध तेही अबाधित राहतील. यावर त्या मायलेकांचं एकमत झालं. मार्ग त्यांनी शोधलेल्या या सुवर्णमध्यात बळी गेला तो बिचाऱ्या गरीब घरच्या राधाचा. तथापि माणसाच्या जीवनात सगळेच दिवस सारखे राहत नाहीत. तो कृपाळू परमेश्वर दुःखाबरोबर सुखाचाही कवडसा देतोच देतो. असं म्हणतात ना की देव जेव्हा मानवाचे सगळे दरवाजे बंद करतो तेव्हा तो एखाद्या खिडकीचं एक तरी दार उघडतोच. राधाच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. अमेरिकेतलं तिचं जीवन कधी बदलेल किंवा तिची त्या जीवनातनं कधी सुटका होईल असं तिला वाटत नव्हतं. परंतु जर विनय त्या दिवशी तिला त्या पार्टीला घेऊन गेला नसता तर तिची आणि आपटे दाम्पत्याची ओळखच झाली नसती. त्या साध्या ओळखीतनं तिला आपल्या सुटकेचा मार्ग दिसला आणि तो मार्ग आपण आचरणात आणायचा हे तिने मनाशी पक्क ठरवलं. त्या कालावधीतच राधाचं दैव जोरावर असावं म्हणून देवानंही तिला साथ द्यायची ठरवलं. 3-4 दिवसांसाठी विनयला एका प्रोजेक्टसाठी न्यूयॉर्कला जावं लागणार होतं. तो गेल्याबरोबर राधानं सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे आपला पासपोर्ट शोधून काढला. तिला तो मिळताच तिने सौ आपट्यांना फोन करून कळवलं आणि ऐन दुपारी येऊन त्या तिचा पासपोर्ट गुपचूप घेऊनही गेल्या. त्यांनी तिचं शिकागो ते मुंबई हे विमानाचं तिकीट काढलं आणि सांकेतिक भाषेत तिला तसं फोनवर कळवून टाकलं. राधाच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आता फक्त घरातनं गुपचूप निघून आपट्यांच्या घरी जाणं एवढंच बाकी होतं. निघताना ती त्यांच्या घरी फोन करणार होती आणि एका ठराविक जागी सौ आपटे तिला न्यायला येणार होत्या. सासू दुपारी दरवाजा बंद करून झोपली. राधानं संधी साधली. अंगावरच्या 3 कपड्यांनिशी भर दुपारी तिने त्या कारागृहातनं पळ काढला. तिच्या घराजवळ सौ आपटे गाडी घेऊन थांबल्याच होत्या. राधा जीवाच्या आकांतानं पळत जाऊन त्या गाडीत बसली. गाडी आपट्यांच्या घरी पोहोचली. रात्री 7च्या सुमाराला ते दोघे राधाला घेऊन विमानतळावर सोडण्यासाठी निघाले. तेव्हा राधानं त्यांच्या घरातल्या देवाला नमस्कार करताना तिच्या वडिलांनी तिला लग्नात दिलेली सोन्याची एकुलती एक अंगठी त्यांच्या देवापुढे ठेवली. मनोभावे त्या देवाची प्रार्थना केली. नंतर तिने त्या दोघांना वाकून नमस्कार केला आणि ती हमसाहमशी रडायला लागली. तेव्हा सौ आपट्यांनी तिला प्रेमानं जवळ घेतलं आणि त्या म्हणाल्या, रडू नकोस बेटा, तुझं दुःख मला समजतंय, पण तुझी हिंमत दाखवलीस ना ते महत्त्वाचं आहे. आपट्यांना पुरुष असून सुद्धा भरून आलं होतं त्यावेळी. ते त्या दोघींना उद्देशून म्हणाले, आजकाल आपल्या भारतात मुलीला अमेरिकेचं स्थळ मिळतंय हे जेव्हा आईवडिलांच्या लक्षात येतं ना तेव्हा त्या घरातल्या सगळ्यांसाठी अगदी आकाश ठेंगणं होऊन जातं. काका, तुम्ही म्हणताय ते 100% खरं आहे, पण हे स्थळ माझ्या सख्ख्या मावशीनं आणलं होतं. राधाचं म्हणणंही बरोबर होतं, पण त्या मावशीला तरी त्या घरात अमेरिकेत काय भानगड आहे हे थोडंच भारतात राहून कळणार होतं. सौ आपटे म्हणाल्या, चला झालं ते झालं. तुला आणि तुझ्या आईवडिलांना एक वाईट स्वप्न पडलं होतं असं समजूया, पण राधा आता मात्र सावध व्हा. हां, तू सुखी होशील, आमचा आशीर्वाद आहे तुला. यावर राधानं पुन्हा एकदा त्या दोघांना नमस्कार केला आणि म्हणाली, काका काकू, तुमचे हे उपकार मी आणि माझे आईवडील जन्मभर विसरणार नाही. नंतर ते तिघेजण शिकागो विमानतळावर गेले. राधा व्यवस्थित काउंटरवर जाईपर्यंत ते तिथे थांबलेले होते. राधाला काही अडचण नाही हे बघून मग ते घरी परत आले. ते दोघे जेव्हा घरी परत आले तेव्हा काही वेळ त्यांना खूप उदास वाटलं, जणू काही त्यांची स्वतःची मुलगी सासरी गेली आहे. बराच वेळ ते दोघं मग याच विषयावर बोलत बसले. विमान वेळेवर मुंबईला पोचलं. राधा जेव्हा विमानतळाच्या बाहेर आली तेव्हा बाहेर तिचा मामा तिची वाट बघत उभा होता. तिने अक्षरशः धावत जाऊन मामाच्या गळ्यालाच मिठी मारली. वर्षभर कोंडून ठेवलेला दुःखाचा ओघ बाहेर पडला. ती ढसाढसा रडत होती. मामा तिला शांत करत होता. तिचं हे रडणं वर्षभर भोगलेल्या दुःखाचं होतं का सासरच्या त्या बंदिवासातनं तिची सुटका झाल्याच्या आनंदाचं होतं हे तिचं तिलाच नीट कळत नव्हतं.
पण तिची सुटका झाली होती हे मात्र खरं होतं. राधासारख्या कोकणातल्या एका गावात जन्मलेल्या वाढलेल्या मुलीनं दाखवलेली ही हिंमत नुसती प्रशंसनीय नाही आहे, तर वेळ पडली तर इतरांसाठी अनुकरणीय सुद्धा आहे. श्रोते हो, ही होती परिणिता कवळेकर यांची कथा सुटका. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि तुमच्याकडून जर चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहिला असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. धन्यवाद श्रोतेहो.